तर आपल्या इकडे बऱ्याच लोकांमध्ये असा गैरसमज असतो की लग्नानंतर आणि स्पेशली मुलं झाल्यानंतर लेडीजच्या करिअरमध्ये जो आहे तर तो गॅप लागतो किंवा कधी कधी तर ते कम्प्लिटली स्टॉप होते. आणि ही जी केस आहे तर ते मी खूप जवळून एक्सपिरियन्स केलेली आहे, कारण मी आता ग्राफिक्सचे क्लासेस घेते आणि वर्क फ्रॉम होमच्या अपॉर्च्युनिटीज लेडीज समोर मी त्यांना प्रेझेंट करते. तर त्यावेळी बऱ्याच लेडीज मला कॉल करतात आणि सांगतात की मुलं झाल्यापासून 10 वर्षाचा गॅप पडलेला आहे, 5 वर्षाचा गॅप पडलेला आहे आणि यामुळे या मोठ्या गॅपमुळे त्यांच्यामधला कॉन्फिडन्स जो आहे किंवा त्यांच्यामध्ये जे कॅपॅबिलिटीज आहेत तर त्यांच्यावरती त्यांना डाऊट होतोय की आपण आता पुन्हा जे काम आहे तर ते आपण चालू करू शकतो का, कारण 5 इयर्स 10 इयर्स हा खूप मोठा गॅप आहे. आणि अशा सुद्धा काही लेडीज आहेत की ज्या माझ्याही पेक्षा जास्त उच्च शिक्षित आहे, ज्या कॅपेबल आहेत बऱ्याच गोष्टी हँडल करण्यामध्ये, पण जो गॅप आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी थोडासा सेल्फ डाऊट किंवा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तर तो लो होतोय. आणि हे नॉर्मल आहे, असं प्रत्येकाला वाटत असेल की असं आपल्या बाबतीतच होतंय, पण तसं नाही आहे. या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या नॉर्मल आहेत, कारण हे धर, तुला हे धर, हे तुला धर. कारण लहान मुलं म्हणजे आपली फर्स्ट प्रायोरिटी असते. या मुलांचं जे अपब्रिंगिंग असतं, जे चाइल्डहुड मेमरीज असतात तर ते प्रत्येक पॅरेंट्ससाठी खूप जास्त स्पेशल असतात. आणि जर त्यांच्या चाइल्डहुड फेजमध्ये आपण जर त्यांना वेळ दिला तर नक्कीच एक चांगलं फ्युचर त्यांचं डेव्हलप करण्यामध्ये आपण त्यांना हेल्प करतोय असं मला वाटतंय पर्सनली. कारण बऱ्याच लेडीज आहेत तर त्या आपली लहान मुलं डे केअरला घालतात आणि जॉबला जातात, काही करिअर ओरिएंटेड असतात किंवा काहींवरती फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्यामुळे त्यांना जावं लागतं. तर बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमधल्या लेडीज असतात, पण त्यामध्ये सुद्धा 70-80% लेडीजची अशी इच्छा असते की वर्क फ्रॉम होमची जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर त्या नक्की त्यांचा जो जॉब आहे तर क्विट करून त्यांना त्यांच्या मुलांसोबत वेळ स्पेंड करत काम करायला आवडेल. आणि त्यासाठीच माझा जो आजचा व्हिडिओ आहे, स्पेशल व्हिडिओ, तर या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तर तो आहे फ्रीलान्सिंग. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय असतं, फ्रीलान्सिंग कोण कोण करू शकतात, कशा प्रकारे करू शकतात, कोणते स्किल्स तुम्हाला शिकले पाहिजेत, तर याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. कारण फ्रीलान्सिंग एक अशी टेक्निक आहे जी यूज करून आता मी माझ्या करिअरची सुरुवात जी आहे ती फ्रीलान्सिंग पासून केली होती. फ्रीलान्सिंगला एक आपल्याला बेनिफिट असतो की तुमच्या कम्फर्ट झोनमधून म्हणजेच तुमच्या घरामधून फ्लेक्झिबल वर्क आवर्स असतात. त्या वर्क आवर्समध्ये तुम्हाला जी टास्क किंवा जो जॉब दिलेला असतो तर तो तुम्हाला कम्प्लीट करायचा असतो. फ्रीलान्सिंग तुम्ही मोबाईल, कम्प्युटर दोन्ही डिव्हाइसेसवरून करू शकता. म्हणजे ज्या लेडीजना असं वाटते की आपल्याकडे कम्प्युटर नाही आहे तर त्या सुद्धा फ्रीलान्सिंग करू शकतात जर त्यांच्याकडे स्मार्टफोन असेल तर. नक्कीच स्मार्टफोन असेल आणि जर तुम्ही त्याचा स्मार्टली यूज केलात तर नक्कीच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉसिबल होऊ शकतात. आणि अजून डिटेलमध्ये सांगणार आहे की फ्रीलान्सिंगचे कोणते कोणते ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जे तुम्ही यूज करू शकताय फ्रीलान्सिंग करिअर तुमचं चालू करण्यासाठी. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. ही व्हिडिओ मी गॅरंटी देऊन सांगते की खूप साऱ्या लेडीजसाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, ज्या माझ्यासारख्याच सेम मदरहूडच्या फेजमधून जात आहेत, ज्यांना करिअर सोबतच त्यांची फॅमिली लाईफ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टी त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवरती टॉपला आहेत आणि नक्कीच तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. तर सगळ्यात पहिलं सुरुवात करूयात की फ्रीलान्सिंग म्हणजे काय. तर फ्रीलान्सिंगची डेफिनेशन तुम्हाला अगदी अवघड डेफिनेशन न सांगता फ्रीलान्सिंगचा सोप्यातला सोपा अर्थ कसा समजेल तर याच्यावरती मी थोडंसं फोकस करते. तर फ्रीलान्सिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या कंपनीसाठी तुम्ही काम करत असतात, एखाद्या पर्टिक्युलरली टास्कसाठी किंवा जॉबसाठी. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की तुम्ही त्या कंपनीमध्ये ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेस काम करताय. फ्रीलान्सिंगच्या डेफिनेशनमध्ये जर बघितलं तर फ्रीलान्सिंगचा जो जॉब आहे तर तो शॉर्ट टर्मचा जॉब आपण कन्सिडर करतो, पण जर यामध्ये तुम्ही हाय क्वालिटी सर्व्हिस सोबतच बाकीच्या गोष्टी जर चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या तर इथे तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथ जी आहे तर ती मिळणार आहे. तर फ्रीलान्सिंग म्हणजे
काय असतं. फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं सलून आहे, पार्लर आहे, ठीक आहे. तर त्या पार्लरचे जे सोशल मीडिया अकाउंट्स असतात तर ते मॅनेज करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया मॅनेजर्स लागतात. आणि त्या पार्लर जे आहे तर ते सोशल मीडिया मॅनेजर इन हाऊस तर ठेवू शकत नाहीयेत, तर ते कोणत्या तरी एजंटला, कॉन्ट्रॅक्टरला किंवा फ्रीलान्सरला काम देतात, एजन्सीला काम देतात त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते मॅनेज करायचं. तर त्या सोशल मीडिया मॅनेजरचं काम असते की त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स नेहमी अपडेट ठेवायचे, ग्राफिक्स बनवायचे त्यांच्यासाठी, त्यानंतर कॉन्टेंट क्रिएट करायचा, स्ट्रॅटेजीज मार्केटिंगच्या काय असतील तर त्या डिसाईड करायच्या, ब्ला ब्ला ब्ला. तर बरेच वेगवेगळे पर्टिक्युलरली त्यांना काय रिक्वायर्ड हवे आहेत तर ते रोल्स ते देतात आणि त्या अकॉर्डिंगली ते एक सोशल मीडिया मॅनेजर जे आहे तर ते हायर करतात. तर तो सोशल मीडिया मॅनेजर म्हणजेच फ्रीलान्सरचं काम जे आहे तर ते असतं. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काम आहे. जसं मी तुम्हाला आता सोशल मीडिया मॅनेजर सांगितलं, त्याच पद्धतीने फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर असतात, फ्रीलान्स कॉन्टेंट क्रिएटर असतात, फ्रीलान्स कॉन्टेंट रायटर असतात. रायटिंग ज्याला आपण बोलतो, कॉन्टेंट रायटिंग, वेबसाईटसाठी कंटेंट लागतो किंवा युट्यूबचे व्हिडिओ सुद्धा आता आपण बघतो बरेच, तर त्यांना सुद्धा कंटेंट लागतो. कुठे गेला, तिकडे गेला. तर त्यांना सुद्धा कंटेंट लागतो. त्यानंतर फ्रीलान्स व्हिडिओ एडिटिंग, म्हणजे जे आता सध्या युट्यूबर्स आहेत तर त्या लोकांना व्हिडिओज त्यांचे जे आहेत तर ते एडिट करून लागतात. तर फ्रीलान्स व्हिडिओ एडिटिंगची एडिटर्सची सुद्धा सध्या मार्केटमध्ये जी रिक्वायरमेंट आहे तर ती जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर फ्रीलान्समध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर वेब डेव्हलपमेंट आहे, जर तुम्हाला वेबसाईट उत्तम प्रकारे बनवता येत असेल तर ॲप डेव्हलपमेंट आहे, ॲप्लिकेशन्स बनवू शकताय, ऍप्लिकेशन्स बनवू शकता. तर लिस्ट जी आहे तर ती मी तुम्हाला डिटेलमध्ये देते. सोबतच मी फ्रीलान्सिंग वरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते, सो दॅट ही व्हिडिओ झाल्यानंतर ती व्हिडिओ नक्की चेक करा. तर जर तुम्ही एज्युकेटेड हाऊसवाईफ असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरामधून अगदी उत्तमरित्या तुमच्या फोनवरून किंवा तुमच्या कुठल्याही स्मार्ट डिव्हाइसवरून चांगल्या प्रकारे फ्रीलान्सिंगची जर्नी आहे तर ती चालू करू शकता. तर फ्रीलान्सिंगची जर्नी चालू करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात? सगळ्यात पहिला कन्सिडर करावी लागते तुमची स्किल. कुठली स्किल तुमच्याकडे जास्त आहे किंवा चांगली आहे किंवा ती जी तुम्ही ग्रो करू शकता. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे क्रिएटिव्हिटी होती, त्यामुळे मी ग्राफिक्स पासून फ्रीलान्सिंगची जर्नी जी आहे. काय झालं, मी माझ्या फ्रीलान्सिंगची सुरुवात ग्राफिक डिझायनिंग पासून केली, कारण मला असं वाटत होतं की मी चांगल्या प्रकारे ग्राफिक्स बनवू शकते, माझ्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, तर मी या फील्डमध्ये एंटर करू शकते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला पॉईंट आउट करायचं आहे की तुमच्याकडे कोणती स्किल्स आहेत. फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग तुम्ही चांगली करू शकताय, कॉन्टेंट रायटिंग करू शकताय, ॲप डेव्हलपमेंट आहे, वेबसाईट डेव्हलपमेंट आहे. तर कोणते स्किल्स तुमच्याकडे आहेत किंवा जर तुमच्याकडे नसतील तर कोणते स्किल्स तुम्ही शिकू शकता आणि फ्रीलान्सिंग चालू करू शकता, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये थोडंसं फोकस करायचं आहे. जर तुम्हाला ग्राफिक्समध्ये करिअर करायचं असेल, ग्राफिक्समध्ये फ्रीलान्सिंग चालू करायचं असेल तर आपल्याकडे कॅनवाचे ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस जे आहेत ते चालू असतात, रेग्युलर बॅचेस त्याचे चालू असतात. या म्हणजे बॅच 31 ऑगस्टला चालू होणार आहे. दुपारी 1:30 आणि 3 दोन टायमिंग्स आहेत, जे की हाऊसवाईफसाठी खूप जास्त बेटर आहे. टायमिंग लाईव्ह लेक्चर्स असतात, त्यामुळे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकताय. सोबतच रेकॉर्डिंग्स मिळतात डेली, कारण लहान मुलं असल्यावरती बऱ्याच वेळा कधी कधी लेडीजचे लेक्चर्स मिस होतात आणि त्यावेळी डेली रेकॉर्डिंग लेक्चर्स जे असतील तर ते आपण शेअर करतो. आणि नक्की तुम्हाला जर ग्राफिक्समध्ये करिअर करायचं असेल ॲज अ फ्रीलान्सर तर नक्की तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय. रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत 31 ऑगस्टच्या बॅचसाठी. आणि अजून बरेच स्किल्स आहेत रादर दॅन ग्राफिक्स. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला युट्यूबवरती सर्च करायला हवं की व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणते ॲप्स हवे आहेत किंवा कोणते ॲप्स तुम्ही मोबाईलवरून एडिटिंग करू शकता. आणि आता व्हिडिओ एडिटिंगमध्ये म्हटलं तर फोनवरून सुद्धा तुम्ही फ्रीलान्स व्हिडिओ एडिटरचा जॉब जो आहे तो करू शकताय. फोनवरती बरेच ॲप्स असतात तर ते यूज करून तुम्ही हा जॉब करू शकताय. मग त्याच्यासाठी तुम्हाला कोणते ॲप्स लागणार आहेत किंवा मग तुमची प्राइसिंग काय असणार आहे, तुमची क्वालिटी काय आहे व्हिडिओ एडिटिंगची, तर त्याच्यावरती डिपेंड करते तुमची प्राइसिंग काय असणार आहे. तर मी मोस्टली सजेस्ट करते की ॲज अ फ्रीलान्सर तुम्ही मंथली पॅकेजेस घ्या, कारण तुमच्याकडे एक जॉबची सिक्युरिटी राहते. कारण जर तुमच्याकडे किती वेळ आहे ते सुद्धा तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेट केलं पाहिजे ना, की दिवसातून तुम्ही 1 तास देऊ शकताय, 2 तास देऊ शकताय आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही कामं जी आहेत ती घेतली पाहिजेत. तर हा एक कन्सिडर करण्याचा पॉईंट आहे. सोबतच स्किल डेव्हलपमेंटवरती काम करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स जो असेल तर तो तुम्हाला इन्क्रीज करायचा आहे. त्याच्यामध्ये ब्रँड डेव्हलपमेंट, म्हणजे तुमची स्वतःची जी फ्रीलान्सिंग एजन्सी तुम्ही चालू केलेली आहे तर ती तुम्हाला जास्त प्रमाणात ऍडव्हर्टिजमेंट करायची आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या सर्व्हिसेस ऑफर करताय, त्यानंतर काय सर्व्हिसेस देताय, त्याचे रिझल्ट्स काय असतात, हे सगळं तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया साईट्सवरती पोस्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि व्हॉट्सअप हे मोस्टली 4 सोशल मीडिया साईट्स यूज करा. व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी पॉसिबल असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात करायला
करायला सुरुवात करा. कारण व्हॉट्सॲप थ्रू खूप जास्त लीड जनरेट होतात, खूप जास्त क्लायंट्स तुम्हाला मिळतील तुमच्या पर्टिक्युलरली त्या फील्डमध्ये, तुमच्या त्या निशमध्ये. आणि नक्कीच तुम्हाला सोशल मीडिया प्रेझेन्स जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि तुमचं काम शोकेस करण्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यावरती तुम्ही डिसाईड करायचं की तुम्ही किती क्लायंट्सवरती काम करणार आहात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला फक्त 5 क्लायंट्सचं काम करायला वेळ मिळतोय तर तुम्ही फ्लेक्सिबली फक्त 5 क्लायंट्स घेऊ शकता. फक्त 5 क्लायंट्सवरती तुम्ही काम जे आहे ते करू शकता. जर 10 क्लायंट्स होत असतील तर 10 क्लायंट्सवरती काम करू शकता. आणि जसं जसं तुमची फ्रीलान्सिंगची जर्नी इन्क्रीज होईल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्रेस मिळायला लागेल तर त्यावेळी तुम्ही फ्रीलान्सिंगचं कन्व्हर्जन एजन्सीमध्ये करू शकता. म्हणजे जे काम तुम्ही स्वतः करताय ॲज अ फ्रीलान्सर, मग नंतर तुम्ही लेटर ऑन त्याच्यामध्ये टीम मेंबर्स जे असतील तर ते ऍड करू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बर्डन वगैरे येणार नाहीये. नक्कीच तुम्ही एक चांगल्या प्रकारे एजन्सी जी आहे तर ती फ्रीलान्सिंग पासून चालू केलेली एजन्सी जी आहे तर ती चालू करू शकताय. आणि इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे सक्सेस मिळेल. कारण मी जी माझी जर्नी होती तर ती ॲज अ फ्रीलान्सर चालू केली होती. मी फ्रीलान्सिंगमध्ये ग्राफिक डिझायनिंग प्लस सोशल मीडिया मॅनेजमेंटचे सर्व्हिसेस जे असतील तर ते प्रोव्हाइड करायचे. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी माझं स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ग्राफिक्स कॅनवा मला आय थिंक 50% येत होता, 50% येत नव्हता. पण तरी सुद्धा मी या फील्डमध्ये एंटर केलं होतं. कारण जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही तर तोपर्यंत आपल्याला पोहता येणारच नाही आहे. त्यामुळे जे ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये काय आहे तर हे तुम्ही जोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये येत नाही कुठलाही असेल तर त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आहे. त्यामुळे ऍक्च्युअलमध्ये प्रॅक्टिस जी आहे तर ती तुम्हाला केली पाहिजे. आणि इथे सगळ्यात मेजर इश्यू आहे तुमचे एफर्ट्स, तुमचा टाइम आणि तुमचे पेशन्स. ठीक आहे, म्हणजे फ्रीलान्सिंगची जर्नी तुम्ही आज चालू केलेली आहे आणि 1 महिना झाला तुम्हाला काही रिझल्ट्स मिळत नाहीत, ही जर्नी स्टॉप करायची नाही आहे. कुठलाही व्यवसाय सेट होण्यासाठी ऍटलिस्ट 6 महिन्याचा वेळ जो आहे तो दिला पाहिजे. आणि नक्कीच जर तुम्हाला एखादा व्यवसाय तुमच्या घरातून तुमच्या कम्फर्ट झोनवरून करता येत असेल तर थोडाफार एफर्ट्स, टाइम, पेशन्स त्याला तुम्ही जर दिले तर नक्कीच तो बिझनेस जो आहे तो चांगल्या प्रकारे ग्लूम होऊ शकतो. आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती. आणि जर तुम्ही सेम माझ्यासारख्या फेजमधून जाताय, मदरहुडच्या फेजमधून जाताय तर नक्कीच तुम्ही फ्रीलान्सिंगची जी कन्सेप्ट आहे तर त्याच्यावरती थोडासा रिसर्च करा, तुमच्या स्किल्सवरती रिसर्च करा आणि ही जी जर्नी आहे तर ती तुम्ही चालू करू शकता. तर जास्तीत जास्त माहिती कमीत कमी वेळेमध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप ही तुम्हाला माहिती समजली असेल. थोडाफार फास्ट मोडमध्ये मी होते कारण माझे बेबीज ऍक्टिव्ह मोडमध्ये सध्या झालेले आहेत. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आतापर्यंत तुम्ही जे चॅनलला सपोर्ट केलेला आहे, आपल्या चॅनलवरती नुकतेच 8,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा क्रॉस झालेला आहे, होत आलेला आहे. आणि नक्कीच हे सगळे जे सक्सेस मला मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणते. आतापर्यंत जे सपोर्ट केलेला आहे तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सपोर्ट माझ्यासोबत कायम राहू दे. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज कमेंटमध्ये यस टाईप करा.